देखे हुए हैं। आप कॉन्शियस लेवल पे बोलोगे भूल जाता तो भूल कैसे जाते हैं बताएं। मैं 1 2 3 बोलूंगा, मेरे मुझे कहते हैं देखो, जो क्वेश्चन पूछूंगा या जो नाम पूछूंगा वो आपको याद नहीं आएगा। ओके रेडी? इस उंगली के तरफ देखो। 1, जो भी क्वेश्चन पूछ रहा हूं वो भूल जाओगे, भूल चुके हो। 2, वो नाम भूल चुके हो, नाम ही नहीं याद आता है, नाम भूल चुके हो। और 3, मम्मी का नाम भूल चुके हो। अब इनको क्वेश्चन पूछते हैं, आपके मम्मी का नाम क्या है? इसको नहीं याद, नहीं आ रहा है। याद क्या है मम्मी का नाम? आठवत नाही। यापेक्षा दुसरा सोपा प्रश्न काय? 3 का घेतल्याचं कारण सांगतो. ऑर्डर फॉलो करायचे की नाही का? कॉन्शियस लेवल ला 3. हिला पण नाही आठवत. काय तुझ्या आईचं नाव? अरे आईच्या नावाला इतका वेळ लागतो का? जर तुम्ही अभ्यास केला, तुम्ही परीक्षा केली, जून मध्ये वाचलेलं, ऑगस्ट जानेवारी फेब्रुवारी मध्ये कसं आठवेल? यस सांगा. मी एकदा क्लास मध्ये बसलो, सर जे शिकवतात ते लक्षात राहील आणि वेळेवर आठवेल. एवढे म्हणा तुमचे 5% वाढतील बाळांनो. फक्त प्रामाणिकपणे स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या मेंदूवर विश्वास ठेवा, दुसऱ्यावर मेंदूवर विश्वास ठेवा. तुमच्याकडे सुपर कम्प्युटर आहे. काय नाव आठवत नाही, विसरलीस? 1 2 3 आईचं नाव विसरली. काय नाव तुझ्या आईचं? झालं हे 3 सेकंद मध्ये होतं. तुम्ही म्हणता मी वेळेवर चुकीचं लिहितो, बरेच लोक वेळेवर चुकीचं लिहितात. बिलकुल नका म्हणू. बघा हे काय होतं, 1 2 3 म्हणजे तुम्हाला चुकीचं नाव आठवलं आईचं. 1 चुकीचं नाव आठवलं, 2 आईचं नाव चुकीचं आठवलं आणि 3 आईचं नाव चुकीचं आठवलं. काय नाव तुझ्या आईचं आठवलं ते सांग. प्राची. हिनं प्राची सांगितलं, प्राची लक्षात ठेवा. तुझ्या आईचं नाव काय ग? सोनल. सोनल. हिनं सांगितलं सोनल, हिनं सांगितलं प्राची. आणि तुझ्या आईचं नाव रे जे आठवलं ते सांग. सौम्या. याच्या आईचं नाव सौम्या. तुम्ही लक्षात ठेवा. हिनं काय सांगितलं? सोनल. आणि हिनं काय सांगितलं? प्राची. आता ऑटो सजेशन कसे काम करते मी काय शिकवणार आहोत तुमच्या क्लासमध्ये. डोक्यावर हात ठेवायचे, याला ऑटो सजेशन म्हणतो. आत्मसूचना देऊन स्वतःमध्ये बदल करायचे. डोक्यावर 3दा हात फिरवा आणि मनाच्या मनात म्हणा माझ्या आईचं खरं नाव आठवतं. 3दा फिरवा. आता पाहूया यांनी काय म्हटलं ते तुम्हाला माहिती आहे, मलाही माहित नाही आईचं नाव, तुम्हाला माहित नाही. 3दा फिरवा मनातल्या मनात. हे आहे ऑटो सजेशन, आत्मसूचना. याला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता आहे. आणि एका दिवसाला 15-20 रुपये एका दिवसात पर हेड चार्जेस करतो मित्रांनो. यस आठवलं? काय नाव तुझ्या आईचं? दर्शना. ह्यानं काय सांगितलं होतं? सौम्या कोण रे? याच्या आईला घरी जाऊन सांगू नका, नाही तर बापाची वाट लावेल. काय नाव तुझ्या आईचं? प्रीतम. हिनं काय सांगितलं? सोनल कोण ग? अरे तुलाच आई करून टाकलं. ओके तुझ्या आईचं नाव? योजना. हिनं काय सांगितलं? प्राची. कोण बाळा? नाही माहित. आणि हे कॉन्शियस लेवलला होतं. माफ करा मित्रांनो, चुकून आपल्या सुपर कम्प्युटरला चुकीच्या सूचना देऊ नका. आजच्या प्रोग्राममध्ये एकच आहे, मेंदूला रॅशनल बनवा. रॅशनल थिंकिंग, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करा. तुमचा मेंदू पाहिजे तिथे तुम्हाला पोहोचू शकतो. आणि अशा बाकीच्या गोष्टीपासून जे आम्हाला डिस्टर्ब करतात, ज्या मागे ठेवतात, त्यापासून दूर नेता येतं. सगळेजण उभे राहा. फ्रेश वाटतं? आजपासून तुमचं डोकं दुखणार नाही. डोकं दुखलं तर काय करायचं? डोक्यावर हात ठेवायचा आणि 3दा म्हणायचं